हाय, आज मी बनवणार आहे शेवळ्याचं उपीट. अगदी साधं सोपं. हे बघा, शेवळा करून आणलेला आहे उन्हाळ्यात आम्ही मस्तपैकी. हे बघा, आता बारीक असं तुकडं केलं आहे त्याचं काय. मग त्याच्यासाठी मी ना टमॅटो, कांदा, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता वगैरे घेतलेला आहे साहित्य. आता कढईमध्ये तेल घेतलं आहे. 1 ते 2 चम्मच तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही घालू शकताय. अगदी साधी सोपी शेवळ्याचं उपीट आज बनवणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मोहरी घातलेला आहे बघा. मोहरी, थोडी जिरं घालायचं. तुमच्या हिशोबानं जेवढं लागेल तेवढं 1 चमचा बारकं. कांदा घालून घ्यायचं. जरा तांबूस कलर उचलून त्याला भाजून चांगलं घ्यायचं. नंतर ना मिरची, कढीपत्ता, त्याला खालीवर करून घ्यायचं, परतून घ्यायचं. हे बघा कसं परतून घेतलेलं आहे. आणि हे टमॅटो पण घालून घेतलेला आहे. आता तांबूस कलर झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेव घालून घ्यायचं. शेवळ्याचं उपीट त्याला म्हणते आपण. शेवळ्या उन्हात करतोय तसं. भाजून झालेलं आहे. थोडं एक चमचा मीठ घातलेला आहे. हे बघा, चवीनुसार तुम्ही घालू शकताय जेवढं तुम्हाला लागतंय तेवढं. हळद 1 चमचा घालू शकताय. हे बघा, खालीवर परतून घ्यायचं. आता त्याच्यात शेवळ्याला मी बारीक केलं तर आता त्याच्यात घालून घेत आहे. आणि शेवळ्याला पण त्याच्यात तेलात फ्राय करून घ्यायचं. जर आपण ऑलरेडी पहिला फ्राय करून घेतले नाही जर शेवळ्यांना, तर नंतर ना त्या मसाल्यात म्हणजे कसं कांदाचा आपण कसं फ्राय वगैरे करतो त्याच्यात ते शेव घालून फ्राय वगैरे करू शकते. 5 मिनटं खालीवर करून घ्यायचं छानपैकी. त्याला पण जरा हे होते. हे बघा कसं परतून घेत आहे. एकजीव सगळं आत सगळं म्हणजे सगळं एकजीव होते. सगळीकडं सगळं हळद, मीठ ते सगळं लागते ते. आणि चांगलं भाजून पण होते. तुम्ही माझं नक्की व्हिडिओ बघत जावा. लाईक आणि सबस्क्राईब करत जावा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त बघत जावा. मला जास्तीत जास्त सपोर्ट करा. हे बघा, आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जास्तीत जास्त कसं तुम्ही पण बनवू शकताय. जास्तीत जास्त बघा, 1 तांब्या पाणी घालायचं त्याला. शेवळ्यात भाजून झालेला आहे म्हणून 1 ग्लास तांब्या पाणी किंवा 1 ग्लास घालू शकता तुमच्या हिशोब. म्हणजे तुम्हाला असं लई हे मऊ व्हायला पाहिजे किंवा मीडियम, त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकताय. आता वरनं कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून घेतलेलं आहे. आता ह्याला 5 ते 10 मिनटं शिजायला लागते. म्हणजे पाणी आटूसपर्यंत चांगलं ह्याला शिजून घ्यायचं. अगदी टेस्टी, खूप चांगलं आहे. आणि म्हणजे हे पौष्टिक पण आहे. शेवळ्याचं उपीट कसं रव्याचं बनवलेलं असते ते तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा, पाणी आटून झालेलं आहे आणि शिजलेलं आहे छानपैकी. बघा, एकदा ट्राय करा तुम्ही नक्की. माझ्या चॅनलवर लाईक आणि सबस्क्राईब करा. हे बघा, शिजून झालेलं आहे शेवळ्याचं उपीट. हे बघा, मी डिशवर काढलेलं पण आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा झालेलं आहे. बाय.